हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. स्वाद अनोखामध्ये आज आपण कॉर्न व्हेजिटेबल चीज सँडविच कसे करणार ते पाहणार आहोत. टिफिन करता मुलांच्या किंवा आपल्याला इव्हिनिंग स्नॅक्स करता किंवा ब्रेकफास्ट करता हा ऑप्शन खूप सुंदर आहे. एकदम कलरफुल भाज्या, त्यासोबत चीज खूप छान लागतं. चला तर आपण तयारीला लागूया. सगळ्यात पहिले मी इथे 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी चटणी करता, काही पुदिन्याची पाने, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ. हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता एका पॅनमध्ये सर्व भाज्या मी फ्राय करून घेत आहे. जास्त तेल नाही, एकच थेंब तेल टाकलेलं आहे. त्यात कांदा, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, गाजर आणि एक बारीक टमॅटो असं चिरून घेतलेले आहेत आणि ते फ्राय करत आहे. त्याचसोबत 2 छोट्या वाट्या कॉर्न शिजवलेले घालून घेत आहे आणि एकच बटाट्याचा किस करून घेतलेला आहे. हे बटाटा मी उकडवलेला आहे. त्यासोबत काही चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकत आहे. चवीनुसार मीठही तुम्ही इथे घालू शकता आणि एक 2 ते 3 मिनिटाकरता फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. भाजी वाफवून झाल्यानंतर ब्रेडला आपण दोन्ही बाजूनीही आपण केलेली जी हिरवी चटणी आहे ती लावून घेत आहोत. दोन्ही बाजूनी म्हणजे जिथे आपण भाजी लावणार आहोत आणि दुसरी साईड म्हणजे जी आपण त्याच्यावर घालणार आहोत. ओके, त्यावर आपण ही भाजी अशी स्प्रेड करून घ्यायची आहे जी आपण केली आहे ती, आणि त्यावर चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि दुसरा ब्रेडचा स्लाइस आपण त्याच्यावर कव्हर करायचा आहे. छान चारी बाजूनी हे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या बाहेर निघणार नाहीत. आता तव्यावरती तूप घालून घ्यायचं आहे आणि जे आपण सँडविच बनवलं आहे ते ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि छान असं खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाज्या मी इथे फ्राय केलेल्या आहेत कारण गाजर वगैरे ह्याच्यानी पोट दुखू शकतं, म्हणून आपण एक थोडंसं फ्राय करून घ्यायच्या त्या. छान प्रकारे तुपात हा पाव दोन्ही साईडनी भाजला गेलेला आहे. आता भाजून झाल्यानंतर त्याला आपण जसे पाहिजे तसे शेपमध्ये कट करून घ्यायचे. आता जे मी घरात खायचे ते लांब ठेवलेले आहेत आणि जे मला मुलीला टिफिनला द्यायचे आहेत ते छोटे केलेले आहेत तुकडे त्याचे. अशा प्रकारे आपलं कॉर्न व्हेजिटेबल चीज सँडविच तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.